नमस्कार, मी कर्नल केदार भिडे. मी 22 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस केल्यानंतर 8 फेब्रुवारी 2025 ला रिटायरमेंट घेतली आणि त्यानंतर मी पुण्यामध्ये माझ्या व्यवसायामध्ये काम करत आहे. आणि साधारणपणे त्याच दरम्यान आपण हे पाहत आहोत की इराण हा देश अचानक जगाच्या सेंटर स्टेजवर किंवा अगदी मध्य स्थानावर आलेला आहे. आपल्या रोजच्या बातम्यांमध्ये, रोजच्या वाचनामध्ये आणि रोजच्या विचारांमध्ये इराण हा सर्वतोपरी आपल्या समोर रोज उभा राहतो. आता इराण हा देश तसं पाहायला गेलं तर जगाचा खरं तर सेंटर कायमच होता. पण अमेरिकेनं आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यानंतर, मागच्या वर्षीच्या 12 दिवसांच्या युद्धानंतर इराण जास्त सेंटर स्टेजवर आला. मग या इराणबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेऊया आणि या इराण अमेरिका युद्धामुळे झालेल्या जगावरच्या परिणामांबद्दल आणि त्यानंतर आपल्या भारतावर झालेल्या त्याच्या परिणामांबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करूया. बऱ्याच लोकांनी मला इराण हा एक अरब देश आहे असं सांगितलं. खरं तर इराण आणि अरब यांचा तसा अर्थार्थी काहीही संबंध नाही. कारण जी पर्शियन गल्फ आहे, आपण ज्यावेळेला कुठल्याही देशाचा विचार करतो त्यावेळेला आपण जगाच्या मॅपचा विचार करायला पाहिजे. इराण हा नेहमीच जगाचा सेंटर होता, कारण तो युरोप आणि भारताचा आणि युरोप आणि चीनचा दुवा होता. आज आपल्याला जर आपण इराणकडे पाहिलं तर इराणच्या शेजारी राष्ट्र कोण कोण आहेत तर त्याच्यामध्ये जसं आपल्याला इराक माहिती आहे किंवा तुर्कस्तान माहिती आहे, तसंच या बाजूला अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि त्याच्याबरोबर खालच्या बाजूला असलेल्या पर्शियन गल्फच्या पलीकडे असलेला अरबस्तान, हे देश त्याचे शेजारी आहेत. आणि इराणमधूनच आपण सेंट्रल एशियन रिजन्स म्हणजे किर्गिस्तान, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान यासारख्या देशांकडे जाऊ शकतो. आणि लँड रूटनं जर युरोपाकडे जायचं असेल तर आपल्याला इराणकडूनच जावं लागतं. आता हे काही आजची गोष्ट नाहीये. पर्शिया हा जुन्या काळातला 2000-4000 वर्षांपूर्वी सुद्धा पर्शिया हा जगाच्या सेंटर म्हणजे मध्यस्थानामध्ये होता. जो सिल्क रूट आहे, ज्याच्यामधून सगळा ट्रेड चालत असे, एकेकाळी जे सिल्क आहे, जे भारतामधील आणि चायनामधलं जे सिल्क आहे, आणि मसाले आहेत, हे ज्यावेळेला लँड रूटनं युरोपाकडे जात असत त्यावेळेला ते पर्शियामधनं म्हणजे इराणमधून जात असत. आता हा इराण पुढच्या काळामध्ये जसा जसा प्रगत होत गेला, जसा जसा इतिहास पुढे सरकत गेला, तसा तसा इराण हा खूप श्रीमंत देश होत गेला. आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे ऑइल रिझर्व्ह सुद्धा सापडले. पण इराण हा संपूर्णपणे ऑइल इकॉनॉमीवर डिपेंडंट असलेला देश नाही. तर इराणमध्ये निश्चित प्रकारे त्यांची स्वतःची शेती आहे, त्यांच्याकडे स्वतःचे खनिजे आहेत, त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे हाय लेवल प्लॅटूज आहेत जे त्यांच्या सेंट्रल रिजनमध्ये आहेत. अशा प्रकारचा हा देश आहे आणि सर्व जॉग्राफिकल किंवा भौगोलिक विविधतांनी नटलेला हा देश आहे. आपण जर इराण आणि सौदी अरेबिया यांचे जर कंपॅरिझन केलं तर सौदी अरेबिया हा प्रायमरीली पूर्णपणे डिपेंडंट आहे त्यांच्या तेलाच्या निर्यातीवर आणि तेलाच्या उत्पादनावर. पण इराण हा त्याच्या विरुद्ध जाऊन त्यांच्याकडे असलेल्या नैसर्गिक विविधतेमुळे बऱ्याच इतर गोष्टींमध्ये समृद्ध असा देश आहे. तुम्ही जर इराणचा भौगोलिक दृष्ट्या, क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणाचा विचार केला तर इराण हा जगातला 17वा सगळ्यात मोठा देश आहे. आणि जवळजवळ 90 मिलियन 9 कोटी लोक त्या देशामध्ये राहतात. इराणचा साईज जर आपण विचार केला तर तो इस्रायलच्या 80 पट मोठा आहे. आणि युके, जर्मनी, स्पेन आणि इटली या चौघांना मिळून जेवढा देश तयार होईल तेवढा मोठा हा देश आहे. आता इराणची भौगोलिक परिस्थिती जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आज आपण इराणबद्दल ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की अमेरिका सहजच तो देश जिंकून घेऊ शकेल. पण तो सहजच जिंकून घेण्यासारखा देश नाही. कारण त्याची जर तुम्ही राजधानी बघितली तर ती तेहरान ही राजधानी ही अल बुर्ज नावाच्या एका पर्वत रांगेच्या दक्षिणेला आहे.
आणि हा अल्बुर्ज पर्वत जो आहे त्याच्या उत्तरेला कॅस्पियन सी आहे. त्या कॅस्पियन सीच्या लागून अत्यंत सुबत्त असा हिरवागार प्रदेश आहे. म्हणजे आपल्याकडे जर तुम्ही अत्यंत थंड हवेचं जर कोकण तयार केलं तर ते कसं असेल, तर ते इराणच्या नॉर्दर्न साईडला आहे आणि त्याच्या पुढे अल्बुर्ज आहे. त्याच्यानंतर साऊथ आणि साऊथ वेस्ट कडून इराणचं रक्षण जरगोज नावाची एक पर्वतमाला करते, ज्याची जो डिस्टन्स आहे तो जवळजवळ 1500 किलोमीटर्स आहे. आता ह्या 1500 किलोमीटरच्या पर्वत रांगा, त्याही पर्वत रांगा आहेत. म्हणजे एक पर्वताची लाईन नाही. म्हणजे आपण जर सह्याद्री बघितला आणि त्याचप्रमाणे जर आपण सह्याद्रीच्या पलीकडे आणखीन 4 रांगा जर लावल्या तर अशा प्रकारची जी पर्वत रांगा आहेत तशा प्रकारचा पर्वतांची एक शृंखला इराणचं रक्षण करते साऊथ आणि साऊथ वेस्ट कडून. त्यामुळं आतापर्यंत इराण हा अबाधित राहिलेला देश आहे आणि या दोन्ही पर्वतरांगांमुळे नुसता तो एक बालेकिल्ला नाहीये, तर तो एक प्रकारचा भौगोलिक दृष्ट्या सुद्धा सेफ लोकेशन आहे. आणि त्यामुळं इराण हे ही तिथली जी संस्कृती आहे, ज्या जगातल्या फार पूर्वीच्या संस्कृती होत्या, त्याच्यामध्ये इजिप्शियन संस्कृती असेल, पर्शियन संस्कृती असेल, भारतीय संस्कृती असेल किंवा चायनीज संस्कृती असेल, या चारही संस्कृती या पर्वतरांगा आणि तिथे असलेल्या नद्या आणि पाण्याचे रिसोर्सेस याच्यामुळे तयार झालेले आहेत. आणि त्याचबरोबर त्याचं दुसरं महत्वाची जी त्याच्याकडे सगळ्यात मोठं साधन आहे ते म्हणजे पर्शियन गल्फ आणि कॅस्पियन सी. तर या दोन्ही बाजूला म्हणजे देशाच्या उत्तरेला आणि दक्षिणेला दोन्ही बाजूला संपूर्णपणे समुद्र वेढलेला आहे. आता हा समुद्र महत्वाचा का? आता आपण फक्त पर्शियन सी बद्दल बोलूया. आज घरातल्या छोट्यातल्या छोट्या मुलाला सुद्धा स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणजे होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे त्याच्याबद्दल माहिती आहे. मग होर्मुझ आहे तरी काय नक्की? होर्मुझ ही अशी जागा आहे, होर्मुझ हे एक बेट आहे आणि ती सामुद्रधुनी अशा प्रकारची आहे की ती पर्शियन गल्फला आणि गल्फ ऑफ ओमानला आणि त्यानंतर अरबी समुद्र ज्याला आपण म्हणतो त्याला ती कनेक्ट करते. ही अतिशय चिंचोळी पट्टी आहे, फक्त 32 किलोमीटर लेंथची आणि त्याच्यामध्ये इराणची स्वतःची अनेक बेटं आहेत. त्याला आर्च ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. त्या आर्च ऑफ डिफेन्स मध्ये मग ते होर्मुझचं बेट असेल जे सगळ्यात उत्तरेला आहे, किंवा खर्च बेट असेल, किंवा बाकीची जी बेटं आहेत ती बेटं म्हणजे तुम्ही अगदी साधं विचार करा की आपल्याकडचा जसा जंजिऱ्याचा आणि सिंधुदुर्गाचा किल्ला आहे तसे मोठमोठे किल्लेच जणू काही त्या सामुद्रधुनीमध्ये आहेत. म्हणजे गल्फ ऑफ ओमान कडून जर एखादी बोट पर्शियन गल्फमध्ये यायची असेल आणि तुम्हाला युएईला, दुबईला, युएईला किंवा कतारला किंवा सौदी अरेबियाच्या मोठ्या पोर्ट्सना जर कनेक्ट करायचं असेल तर तुमच्या जहाजांना या समुद्रभूमीमधून यावंच लागतं. आता त्याच्यामध्ये 2 प्रकारचे हे असतात, एक डीप सी वॉटर असतं आणि त्याच्याचबरोबर एक कोस्टल सी वॉटर असतं ज्याच्यामधून आपले जे टँकर्स आहेत ते प्रवास करत असतात. या दोन्हीवर या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मध्ये कंट्रोल जो आहे तो पूर्णपणे इराणचा आहे. आता यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जगाचा 20% तेल साठा जो आहे तो या सामुद्रधुनीमधून पास होतो. पण ज्यावेळेला आपण 20% तेल साठा म्हणतो त्याचबरोबर कतार हे जगातलं सगळ्यात मोठं नॅचरल गॅस प्रोड्यूस करणारा देश आहे. आता हा देश हा पूर्णपणे गल्फ ऑफ स्ट्रेट ऑफ होर्मुझवर डिपेंडंट आहे, कारण तिथून दुसरा कुठलाही असा रूट नाही जिथून हा आपण एलपीजी बाहेर काढू शकतो. त्यामुळे तुम्ही सारखं बघत असाल की इराणनं एलपीजीचा एक टँकर सोडला, इराणनं आज एलपीजीचे 8 टँकर सोडले. पेट्रोलियम टँकर्स पेक्षा सुद्धा हे जे गॅसचे टँकर्स आहेत ते वाहून नेणारं, कारण त्याच्यावरची डिपेंडन्सी खूप जास्त आहे. आता नुसतं एवढंच नाही तर भारताचा 70% जो नॅचरल गॅस आहे तो कतार आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून येत असतो. त्यामुळे त्याचाही विचार करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे.
मला नेहमी असा म्हणजे प्रश्न विचारला जातो की स्ट्रेट ऑफ होर्मुझ जर आहे ती 32 किलोमीटरची जर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही या बाजूला सौदी अरेबिया आणि ओमान जर असेल आणि पलीकडच्या बाजूला इराण असेल, तर तुम्ही इकडनं का घेऊन येऊ शकत नाही? तर समुद्रामध्ये जी डेप्थ असते समुद्राची, त्या डेप्थवर हे डिपेंड केलं जातं की तुमची जहाजं कुठून जाणार, आणि ती जहाजं ज्या एरियामधून जाणार त्या एरियावर, एक्झॅक्टली त्याच एरियावर इराणचा संपूर्ण कंट्रोल आहे. बिकॉज त्यांची जी बेटं आहेत त्या एरियामधली ती सगळी त्या डीप वॉटरला कव्हर करतात. आणि त्यामुळं अमेरिकेला जर इराणला काबू करायचं असेल तर या स्ट्रेट ऑफ होर्मुझवर स्वतःचा कंट्रोल आणणं खूप गरजेचं आहे. मी बऱ्याच, माझे एक लेफ्टनंट कर्नल नरेंद्र सिंग नावाचे मित्र आहेत, त्यांनी जुन्या एका त्यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की इराणकडं न्यूक्लिअर बॉम्ब आहे, तो खरं तर इकॉनॉमिक न्यूक्लिअर बॉम्ब आहे आणि ते म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ आहे. आणि त्याचा कंट्रोलनं इराण जगावर इकॉनॉमिक न्यूक्लिअर अटॅक करू शकतो. हेच काल अमेरिकेच्या मंत्र्यांनी सुद्धा हे बोलून दाखवलं की विटकॉफ ज्यावेळेला बोलले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की इराणनं इकॉनॉमिक न्यूक्लिअर बॉम्ब रिलीज केलेला आहे आणि त्यामुळे जगावर ताण आलेला आहे. आता आपण इराणची भौगोलिक परिस्थिती बघितली, त्याच्या आजूबाजूचे देश बघितले, त्याच्यानंतर त्याचा जो ऐतिहासिक इम्पॉर्टन्स आहे, त्यांचा जो कॅपॅबिलिटीज आहेत त्या बघितल्या, आणि आत्ताची सध्याची स्थिती ही बघण्याची त्याच्या मागे जरूरत आहे. मग हे युद्ध कशासाठी आणि हे अचानक झालं का? तर असं नाहीये. मला असं वाटतं की 1979 मध्ये ज्या वेळेला इराणमध्ये इस्लामिक रेव्होल्युशन झालं आणि आयातुल्ला खोमेनी ज्या वेळेला देशाचे सर्वेसर्वा झाले, त्याच्यानंतर त्या परिस्थितीमध्ये इराण हा अचानकपणे जो अमेरिकेला शाह पहलवीच्या अंडर अमेरिकेला जो आपला सगळ्यात जवळचा मित्र आणि सगळ्यात चांगला सपोर्टर समजत होता, इस्रायल बरोबर त्याचं ज्या वेळेला अत्यंत चांगलं कनेक्शन होतं, नुसतं इकॉनॉमिक नाही तर इंटेलिजन्सच्या लेवलला सुद्धा ज्या वेळेला त्यांचं कनेक्शन होतं, ती परिस्थिती अचानक का बदलली? तर आफ्टर इस्लामिक रिव्होल्युशन जी वेस्टर्नाइज्ड कल्चर इराणमध्ये आलेलं होतं, ते खरं तर मॅच होत नव्हतं तिथल्या गरिबीला. म्हणजे तुम्ही जर तिथे एक घटना घडली 1977-78च्या काळामध्ये की इराणचा जो शाह होता त्याने एक पार्टी ठेवली आणि त्याच्यामध्ये जगातल्या सगळ्या टॉपच्या ज्या नेत्यांना तिथे बोलवण्यात आलं होतं. ते म्हणजे एअर कंडिशन तंबू बनवले होते आणि युरोपातनं त्याचं जेवण मागवलं गेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला 95% इराण हा भूकमरीने मरत होता, तर अशी जी स्टार्क डिस्पॅरिटी होती की एकीकडे लोक अत्यंत चांगलं लॅविश लाईफ जगतायत, वेस्टर्न लाईफ जगतायत, आणि दुसरीकडे लोक अतिशय दुष्काळग्रस्त आणि भूकमरीच्या कंडिशनमध्ये आहेत. त्यावेळेला खरा प्रॉब्लेम सुरू झाला आणि मग इस्लामिक रिव्होल्युशन आलं आणि शहाला देश सोडून पळून जावं लागलं. आणि अचानक जे वेस्टर्नाइज इंडस्ट्रियलाइज्ड कल्चर पासून अचानकपणे जे कल्चर आहे ते थिओलॉजिकल कल्चरकडे चेंज झालं. इस्लामिक जो आयडिओलॉजी आहे ती इतकी डीप रूट झाली तिथे की त्यामुळं इराण जो एकेकाळी अमेरिकेला दोस्त मानत होता तो आता त्याला ग्रेट सॅटन म्हणजे मोठा शैतान मानायला लागला आणि इस्रायलला लिटल सॅटन म्हणजे छोटा शैतान मानायला लागला. आणि हे दोन्ही ज्यावेळेला हा वैचारिक बदल झाला त्यावेळेला इस्रायल हा रॉंगफुल ऑक्युपन्सी आहे त्याची मिडल ईस्ट मध्ये, अशी त्यांची एक भावना तयार झाली. पॅलेस्टाईन म्हणजे तेहरान मधल्या इस्रायलचं जे एम्बसी होती ती त्यांनी पीएलओला दिली. म्हणजे एवढा चेंज अचानक झाला. आणि त्याच्यानंतर मग इराणनं हिजबुल्लाला सपोर्ट करायला सुरुवात केली, जे हिजबुल्ला लेबननमध्ये इस्रायलच्या ऑक्युपन्सीच्या अगेन्स्टमध्ये फाईट करत होतं. त्याच्यानंतर त्यांनी हमासला म्हणजे पॅलेस्टीनमध्ये असलेल्या दहशतवादी संघटनांना सपोर्ट करायला सुरुवात केलं आणि त्याच्यानंतर येमेनमध्ये असलेल्या हौथीजना त्यांनी सपोर्ट करायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे एका बाजूने जसं इराणकडे ताकद वाढत होती तसंच त्यांना या कोल्ड वॉरच्या पगड्यामधून ते बाहेर येत होते. इराक
ला सद्दाम हुसेनला संपवण्यासाठी एकेकाळी इस्रायल आणि इराणनं एकमेकांचे हात एकत्र केले होते आणि सद्दामला संपवण्याची तयारी केली होती. पण 1990s मध्ये चित्र पूर्ण पालटून गेलं होतं आणि एका वेगळ्या युद्धाला सुरुवात झाली होती. लेबननमध्ये हिजबुल्ला कंटिन्युअस इस्रायलची फाईट करत होतं, पॅलेस्टाईनमध्ये हमास फाईट करत होतं आणि त्याच प्रकारे हौथीज जे आहेत ते आता सौदी अरेबिया आणि गल्फ ऑफ येमेनला हिट करायला सुरुवात करायला लागले होते. मग इराणनं प्रॉक्झी वॉर सुरू केलं इस्रायलच्या अगेन्स्टमध्ये. या भावनेनं इराणला सगळ्यात मोठा आपला शत्रू समजायला लागलं. त्याच काळामध्ये इराणनं रशियाच्या मदतीनं न्यूक्लिअर रिएक्टर्स त्यांच्याकडे आणले आणि हे न्यूक्लिअर रिएक्टर्स फक्त एका जागी नव्हते. इराणमध्ये प्लुटोनियमचे सोर्सेस सुद्धा आहेत. त्यामुळं त्यांच्याकडे एनरिच्ड जे न्यूक्लिअर इंधन आहे त्याची अवेलेबिलिटी आहे. त्यामुळं इराण कुठल्याही क्षणी मिसाईल वर ऍटॉमिक वेपन्स लावून इस्रायलला नष्ट करू शकेल अशी भीती इस्रायलच्या मनामध्ये निर्माण झाली. मग यामधून जे प्रॉक्सी वॉर चालू झालं त्या प्रॉक्सीला फाईट करत असताना अचानकपणे 2023 मध्ये इराण आणि म्हणजे इस्रायलमध्ये जवळजवळ 1200 लोकांवर हल्ला करण्यात आला आणि 250 पेक्षा जास्त लोकांना बंदी बनवून हमासनं गाझा स्ट्रीपमध्ये घेऊन गेले. रॉकेटचा अटॅक झाला आणि इस्रायलची सगळ्यात चांगली असलेली जी डिफेन्स सिस्टम आहे ती ब्रेक झाली. 2023 मध्ये इस्रायलने हे डिसाईड केलं की आता डायरेक्ट हिट करायला सुरुवात करायची आणि युद्धाला सुरुवात झाली. खऱ्या युद्धाला सुरुवात झाली. म्हणजे इस्रायलवर झालेला हा अटॅक हा निश्चितपणानं एक प्रकारे ही अशी ठिणगी होती की जी आगीचा भडका होणार याची गॅरंटीच त्याच्यामध्ये होती. मग अमेरिकेनं या संधीचा फायदा घेत इराणवर प्रेशर बिल्ड करायला सुरुवात केली आणि 2025च्या फेब्रुवारीमध्ये त्यांनी त्यांच्याशी डिस्कशन स्टार्ट केली आणि न्यूक्लिअर रिएक्टर्स बंद करा आणि त्याची पाहणी IAEAची जी आहे त्यांना पुन्हा एकदा सुरू करून द्या अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह अमेरिकेनं स्टार्ट केलं आणि अमेरिका त्यांच्या सतत मागे लागायला लागली की तुम्ही आम्हाला तुमचा न्यूक्लिअर प्रोग्राम बंद करा. मग त्याच्या डिस्कशन्स झाल्या मस्कतमध्ये आणि रोममध्ये 2025च्या फेब्रुवारीमध्ये त्याचे निगोशिएशन्स झाले. पण हे निगोशिएशन्स फेल झाले कारण त्याला काही अर्थ नव्हता. म्हणजे जे अमेरिका मागत होतं ते देणं इराणला शक्य नव्हतं. न्यूक्लिअर पॉवर रिएक्टर्स बंद करणं हे इराणच्या दृष्टिकोनातून आपली स्वायत्तता गमावण्याच्या बरोबरीचं होतं. इतक्या लेवलला ते येऊन पोचलं होतं. आणि मग तुम्ही बघितलं असेल की इराणला वॉर्निंग दिल्यानंतर मग अमेरिकेनं इराणवर हल्ले करायला सुरुवात केली आणि 12 दिवसांचं छोटं वॉर सुरू झालं त्याच्यामध्ये. परंतु कुठल्याही प्रकारचं ग्राउंड इन्व्हेजन त्यावेळेला झालं नाही. सगळंच्या सगळं जे आहे एअरफोर्सच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले आणि मग त्यांच्या ज्या न्यूक्लिअर साईट्स होत्या त्या न्यूक्लिअर साईट्सवर अमेरिकेनं हल्ले केले. पण त्या न्यूक्लिअर साईट्स कुठे होत्या? त्या या झारडोज पर्वतांच्या रांगांमध्ये डीप इनसाइड द माउंटेन्स त्या लपलेल्या आहेत. अमेरिकेने B2 बॉम्बर्स यूज केले आणि त्याच्यानंतर जे बंकर बस्टर बॉम्ब्स आहेत ज्याला मदर ऑफ ऑल बॉम्ब्स म्हणतात ते बॉम्ब्स ड्रॉप केले. तरीही ती फॅसिलिटी पूर्णपणे नेस्तनाबूत झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही. ती आजही फंक्शनल करण्याची ताकद इराणमध्ये निश्चितच आहे आणि त्या फॅसिलिटीमध्ये रशियन लोकांचा खूप मोठा सहभाग आहे. त्यांची खूप मोठी टेक्नॉलॉजी तिथे इन्व्हॉल्ड आहे. त्यामुळं त्याला नष्ट करणं हे अमेरिकेला आजही शक्य झालेलं नाहीये. मग त्याच्यानंतर पुन्हा वाटाघाटी सुरू झाल्या आणि वाटाघाटींमध्ये त्या वाटाघाटींमधून काहीच होऊ शकत नव्हतं. आणि त्याच्यानंतर या मागच्या महिन्यामध्ये म्हणजे आपल्या यावर्षीच्या 28 फेब्रुवारी पासून जे अमेरिकेने हल्ले सुरू केले, पुन्हा एकदा एरियल हल्ले सुरू केले, त्याच्यामध्ये त्यांचे देशाचे सर्वेसर्वा आयातुल्ला खमेनी यांना मारण्यात आलं. त्याच्यानंतर त्याच्या जस्ट आधी अमेरिकेनं हाही प्रयत्न केला किंवा जे त्यांच्या इंटरनल जी बंदाई झाली त्याच्यामधून रिव्हॉल्युशन करण्याचा म्हणजे स्टुडंट्स मुवमेंट म्हणणं किंवा पॉलिटिकल अपरायझिंग म्हणणं किंवा पीपल्स रिबेलियन मधून इराणला नष्ट करायचा प्रयत्न करण्यात आला. तोही फेल गेला.
तेव्हा अमेरिकेला आता दुसरा कुठलाच पॉसिबिलिटी शिल्लक नव्हती आणि त्यांनी हा एक मेजर अटॅक केला. अशी या सगळ्या याच्यामधून तयार झालेलं हे सध्याचं युद्ध आणि या युद्धाची वास्तव असं आहे की आजच्या घडीला कुठलाच देश जिंकलेला नाहीये आणि कुठलाच देश पराभूतही झालेला नाहीये. म्हणजे आपण जर इराणकडे बघितलं तर इराण आजही तेवढ्याच ताकदीनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कंट्रोल करतोय. त्यांच्याकडचे असलेले न्यूक्लिअर रिएक्टर्स आजही केपेबल आहेत की ते पुढच्या काळामध्ये जाऊन पुन्हा रेडी होऊ शकतात. आणि त्यामुळं अमेरिकेनं जी आपली गोल्स सेट केले होते ते त्यांनी अचीव्ह केलेले नाहीत, आजही ते अचीव्ह झालेले नाहीत. मग हे युद्ध आता इथून पुढे कसं जाणार आणि भारताचा त्याच्यावर दूरगामी परिणाम काय होणार, भारतानं त्यातून काय शिकायला पाहिजे याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की आजचा भारत हा खरोखरच सक्षम आणि समर्थ भारत आहे. एकेकाळी फक्त इराक आणि इराणच्या युद्धामध्ये ज्यावेळेला कुवेतवर बॉम्बिंग सुरू झालं त्यावेळेला भारतामध्ये एलपीजी आणि पेट्रोलियम अवेलेबिलिटीच नव्हती, अशी परिस्थिती होती. आज आता जवळजवळ 2 महिने पूर्ण झाले एवढं लॉंग ड्रॉन युद्ध होऊन सुद्धा आजच्या काळामध्ये आपल्याला एलपीजी किंवा पेट्रोलियमची कमतरता नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. दोन्हीही देश म्हणजे भले ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असू देत, आपण त्यांना काहीही म्हणत असू देत, ते कशा प्रकारची विधानं करतात त्याबद्दल आपल्या मनामध्ये साशंकता असू देत, पण प्रत्येक वेळेला ते सांभाळून म्हणजे त्यांचा तोल ढळतो आणि क्षणार्धामध्ये पुन्हा एकदा त्यांना भारताबद्दल चांगलं बोलावं लागतं किंवा ग्रेट नेशन या सारखे जे रिमार्क्स आहेत ते करावे लागतात किंवा इट इज लेड बाय ग्रेट मॅन अशा पद्धतीचे जे रिमार्क्स करावे लागतात. याच्यामधून क्लिअर दिसतं की भारत हा जुना भारत नाही, त्याला सिरियसली घ्यावंच लागणार आहे. आणि इराणकडे जर आपण बघितलं तर इराणनं सगळ्यात पहिले ज्या देशाला टँकर्स नेण्याची मुभा दिली ते म्हणजे भारताचे टँकर्स होते. आता एक मध्ये घटना घडली की भारताच्या टँकरवर फायरिंग झालं अशा प्रकारची एक बातमी आली मध्ये काही एक 15 दिवसांपूर्वी आणि अचानक सगळीकडे झालं की भारताच्या टँकरवर इराणनं हल्ला केला. तुम्ही जर त्या गोष्टीकडे जर नीट बघितलं असेल तर म्हणजे स्ट्रॅटेजिक दृष्टिकोनातनं जर ते बघितलं असेल तर ते फक्त पोस्चरिंग होतं आणि आपण ज्या पद्धतीनं एखादी छोटी घटना घडवून आणतो आणि ती घडवून आणल्यानंतर त्याचा वैश्विक परिणाम आपल्याला आणायचा असतो, पण त्याच वेळेला ती जी घटना आहे त्याचं एस्केलेशन दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये होऊ नये यासाठी जर करायचं असेल तर आपण एक छोटी कार्यवाही करून दाखवतो. मला असं वाटतं ती इराणने केलेली खूप मेजर्ड आणि खूप कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली होती. कारण भारताला आजही इराण हा आपला सगळ्यात स्वतःचा जवळचा देश मानतो. इराणचा जे राजदूत आज आपल्याकडे आहेत ते कंटिन्युअसली हे सांगतात की भारत हा सगळ्यात इम्पॉर्टंट देश आहे आणि तोच या सगळ्या याला म्हणजे परिस्थितीला एका प्रकारे समतोल बनवण्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा हिस्सा जो आहे तो भारताचा आहे. ही साधीसुधी गोष्ट नाहीये किंवा हे छोटी आपली अचीवमेंट नाहीये, ही खूप मोठी अचीवमेंट आहे. ती इकॉनॉमिकली असू देत किंवा ती फायनान्शियली असू देत किंवा स्ट्रॅटेजिक जिओ पॉलिटिकल लेवलला असू देत, भारताचं महत्व हे निश्चित खूप जास्त वाढलेलं आहे. म्हणजे आजचा भारत, आपल्याला काही लोक हसतात आपण स्वतःला ज्यावेळेला विश्वगुरू वगैरे ची पदवी आपण स्वतःला देतो, पण जे लोक हसतात त्यांना खरं म्हणजे स्वतःचे दात बघण्याची गरज आहे. कारण त्या लोकांना हे लक्षात येत नाही की विश्वगुरू म्हणजे काही अशी पोस्ट नाहीये की जी कोणीतरी सर्टिफिकेट देते, पण ज्या वेळेला लोक तुमच्यावर डिपेंड व्हायला लागतात त्यावेळेला तुम्ही एका स्ट्रेचरवर एका स्टेचरवर आलेले असतात, एका लेव्हलवर आलेले असतात आणि जगामध्ये तुमच्या ओपिनियनला मान्यता असते, तुमच्या ओपिनियनला मान असतो. तुमच्या अंतर्गत होणाऱ्या घटनांकडे जग अतिशय डोळे लावून बघत असतं. आपण इराणला जेवढे जवळचा आपला तो मित्र आहे तेवढाच अमेरिकाही आपला जवळचा मित्र आहे, तेवढाच इस्रायलही आपला जवळचा मित्र आहे. आणि 2 मित्र ज्यावेळेला भांडत असतात त्यावेळेला समतोल राखणं
कोणाच्या तरी एकाच्या बाजूने उभे राहून कोणाच्या तरी दुसऱ्याच्या बाजूला बोलणं हा मूर्खपणा आहे. म्हणजे आज लोक म्हणतात की मोदींनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तर मला अगदी साधा प्रश्न विचारावा लागतो, असा वाटतो की बाबा दोन मित्र ज्यावेळेला, अगदी जवळचे मित्र ज्यावेळेला भांडत असतात त्यावेळेला तिसरा माणूस काय करतो, तो त्यांना ते भांडण सोडवायचा प्रयत्न करतो. तो हे बोलत नाही की हा बरोबर आहे तू चूक आहे. या पद्धतीने ज्यावेळेला आपण बोलतो, म्हणजे हे अगदी साधं सामान्य उदाहरण आहे, पण ज्यावेळेला डिप्लोमॅटिक लेवलला या गोष्टीकडे बघितलं जातं त्यावेळेला साधारण याच पद्धतीनं बॅलन्स मेंटेन करावा लागतो. इराणमध्ये आपण तयार केलेलं जे छाबार नावाचं पोर्ट आहे, ते पोर्ट हे उदाहरण आहे इराण आणि भारताच्या मैत्रीचं. त्या छाबार पोर्ट पासून तयार केलेला जो इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, जो सेंट्रल एशियन रिजन्सना जोडला जाणार आहे, ते भारताच्या ताकदीचं एक प्रतीक आहे. म्हणजे आपण चायनाच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह बद्दल वगैरे वगैरे आपण खूप बोलत असतो, पण आपण केलेल्या डेव्हलपमेंट बद्दल आपण स्वतःच कधी बोलत नाही. आणि छाबार या पोर्टचा आणखीन एक इम्पॉर्टन्स, म्हणजे किती डीप लेवलला त्याचा थॉट आहे हे तुम्ही बघू शकता की छाबार हे जे पोर्ट आहे ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या पलीकडे, म्हणजे ते गल्फ ऑफ ओमनच्या बाजूला येतं, ते पाकिस्तानला बॉर्डरिंग आहे. चायनाचं जे ग्वादारचं पोर्ट आहे त्याच्या बरोबर ऑपोजिट आपलं छाबारचं पोर्ट आहे. म्हणजे जर उद्या अगदीच काही असं भयंकर घटना घडली तर छाबारमधून आपल्याला आपले सप्लाईज येऊ शकतील एवढी व्यवस्था आपल्या सरकारनं आपल्यासाठी केलेली आहे. आणि म्हणजे जे टीकाकार असतील ते निश्चितच म्हणतील की अजून ते चालूच झालेलं नाही, ते होणारच नाही वगैरे वगैरे. पण जे इनिशिएटिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये केलेली जी आपण इन्व्हेस्टमेंट आहे ती निश्चितपणे आपल्याला पे ऑफ करते आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. उगाचच कुठलाही देश कुठल्याही देशाला मित्र म्हणत नाही. म्हणजे ज्यावेळेला सामर्थ्यवान देश असतात त्याच वेळेला त्यांना एक प्रकारचा रिस्पेक्ट जगाच्या पटलावर मिळत असतो. आणि मागच्या एक दशकामध्ये आपल्या भारताची जी ताकद निर्माण झालेली आहे त्याच्याकडे आपल्याकडे निश्चितपणानं लोक एक आधार म्हणून आपल्याला बघतायत. आता पुढची गोष्ट मला असं वाटतं की आपण थोडंसं डिफेन्स आणि युद्ध या दृष्टिकोनातनं जर त्याला बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की चाणक्याने जसं सांगितलं की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, असं जर आपण म्हणलं तर. आणि त्याच्यामध्ये चाणक्य नीतीमध्ये एक गोष्ट आणखीन सांगितलेली आहे की तुमचा जो बॉर्डरिंग देश असेल त्याचा जो बॉर्डरिंग देश असेल तो तुमचा मित्र असायला हवा. तर आजच्या काळामध्ये आपला जो एक शत्रू जो म्हणजे छोटासा शत्रू आहे तो जो आपल्या वेस्टर्न बॉर्डरवर आहे पाकिस्तान, त्याच्या पलीकडे इराण आहे. म्हणजे त्याच्या बॉर्डरला लागलेली बॉर्डर इराणची आहे. त्यामुळे त्यासाठीही इराण आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आज जसं पाकिस्तान अचानकपणे निगोशिएशन टेबल्सवर खूप मोठ्या पद्धतीनं आले, त्यांचे फील्ड मार्शल साहेब आणि त्यांचे पंतप्रधान अचानकपणे निगोशिएशन्स कंट्रोल करायला लागले आणि असं सगळं चित्र आलं. आणि त्याच्यामधून एक गोष्ट अशी लक्षात आली की त्यांची विश्वासार्हता काहीच नाही. म्हणजे तुम्ही जर मध्ये आलेली बातमी वाचली असेल की पाकिस्ताननं ज्यावेळेला निगोशिएशनचे पॉइंट्स दिले त्यावेळेला लेबनॉनचा विषय हा इराणनं निगोशिएशन्स मधल्या आपल्या पॉइंट्स मध्ये टाकलेला होता, तो पाकिस्ताननं अमेरिकेला सांगितलाच नव्हता. आणि त्यामुळं पहिला राऊंड जो निगोशिएशनचा होता तो फेल गेला. इमॅजिन काय लेव्हलला मूर्खपणा दोन्ही या लोकांनी केलेला आहे आणि काय प्रकारची मेस त्यांनी क्रिएट करून ठेवलेली आहे. म्हणजे लेबनॉनवर जर हल्ला झाला तर कुठल्याही प्रकारचे निगोशिएशन्स पुढे होणार नाहीत, अशा प्रकारची जी एक हे सांगितलं होतं. तुम्ही विचार करा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे सांगतात की त्यांचे उपराष्ट्राध्यक्ष जे आहेत ते विमानामध्ये बसून पाकिस्तानकडे यायला निघालेले आहेत आणि ते आता कुठल्याही क्षणी पाकिस्तानात पोहोचतील. आणि पाकिस्तान इकडे प्रयत्न करतोय की इराण त्या वाटाघाटींसाठी यावा आणि त्या वाटाघाटी होतच नाहीत. याच्यापेक्षा मोठी शर्मनाक आणि काय म्हणतात त्याला बालिशपणाची दुसरी कुठलीही घटना आतापर्यंतच्या डिप्लोमॅटिक लेवलला झालेली नाहीये. आणि ती याच्यामध्ये या आत्ताच्या या सगळ्यामध्ये झाली. मग आपल्या काही लोक आपल्याला सांगतात की पाकिस्ताननं अचानकपणे अरब कंट्रीजमध्ये, इराणमध्ये, रशिया, चायना यांच्या माध्यमातून ते अचानक मोठे झालेत आणि भारत मात्र कुठेच नाही. कदाचित मुख्य पटावर जरी आलेला नसला तरी भारत हा पडद्याच्या पाठीमागून सगळी सूत्र आजही हलवतोय.
पाकिस्तान जर बसायची जागा असेल, म्हणजे निगोशिएशनसाठी बसायची जागा असेल, तर डिसिजन मेकिंग मध्ये भारताचा खूप मोठा हात आहे, हे तेवढंच निश्चित आहे. आता स्पेसिफिक टू डिफेन्स, ज्यावेळेला म्हणजे आपण डिफेन्समध्ये म्हणजे शत्रूचा शत्रू असलेले राष्ट्र, निगोशिएशन्स मध्ये असलेले त्यांचे लेवल्स हे ज्यावेळेला बघतो, त्याच वेळेला आर्मीच्या संदर्भात किंवा स्पेसिफिक टू आर्म्ड फोर्सेसच्या संदर्भात ज्यावेळेला आपण या युद्धाकडे बघतो, त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की अमेरिकेच्या काही अब्जावधी डॉलर्सच्या खर्चाच्या विरुद्ध काही हजार डॉलर्सच्या खर्चामधून इराणनं स्वतःचं संरक्षण केलं. शाहीद सारखे छोटे ड्रोन्स ते जे त्यानं अमेरिकेच्या मोठ्या मोठ्या मिसाईल्सना आणि मोठ्या मोठ्या जहाजांना नष्ट केलेलं आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, अमेरिकेनं पाठवलेलं त्यांचं जे एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत ती आजही इराणच्या इतक्या जवळ आलेली नाहीत की ती त्याच्यावर डायरेक्ट अटॅक करू शकत असतील. ती आजही गल्फ ऑफ ओमानच्या बाहेर उभी आहेत. ती आजही फक्त अशा ठिकाणी उभी आहेत जिथून ते समुद्रातला जो रूट आहे त्याला कंट्रोल करू शकतात. त्यांनी त्यांची म्हणजे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आज युद्ध लढण्यासाठी तुमच्याकडे जास्त मोठी हेवी वेपनरी असण्याची गरज नाही, तर तुमच्याकडे अशी चीप टेक्नॉलॉजी हवी आहे की जी या मोठ्या मोठ्या क्षेपणास्त्रांना आणि युद्धपोतांना नष्ट करू शकेल. तर इराणने हे सिद्ध केलं की काही हजार डॉलर्सचे ड्रोन्स हे तुमचे काही मिलियन डॉलर्सच्या मिसाईल्सना आणि एअरक्राफ्ट्सना ऍटलिस्ट थांबवून धरू शकतात. त्याचप्रकारे तुम्ही हेही बघितलं असेल की अचानकपणे युक्रेनमधून प्रचंड प्रमाणावर जे ड्रोन्स आहेत ते अरब कंट्रीजनी घ्यायला सुरुवात केलेत, कारण त्यांना इराणच्या ड्रोन्सची भीती वाटते आहे आणि त्यांचे जे सगळे ऑइल प्रोड्युसिंग नेशन्स आहेत त्यांना अशी भीती आहे की त्यांच्या ज्या रिफायनरीज आहेत, त्यांच्या ज्या तेलाच्या खाणी आहेत त्याच्यावर अटॅक होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या डिफेन्ससाठी आता तयारी सुरू झालेली आहे. आपलं ऑप सिंदूर हे एक खूप मोठं उदाहरण आहे की आपण अँटी ड्रोन वॉरफेअर आणि ड्रोन वॉरफेअर मध्ये किती पुढे गेलेलो आहोत. म्हणजे ऑप सिंदूरच्या दरम्यान मी माझ्या एका मागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की ऑप सिंदूरमध्ये आपण काही हजार ड्रोन्स क्रिएट केले होते पहलगामच्या अटॅक पासून ते ज्या दिवशी आपण इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानात घुसलो तोपर्यंत. म्हणजे हे सगळं तयार करण्यासाठी टेक्नॉलॉजीची गरज आहे आणि ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे असण्याची गरज आहे. आणि मग जसं आपण सगळीकडे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी पंचसूत्री आलेली आहे त्याच्यामध्ये जे स्वदेशीचं आणि स्वाधार म्हणजे स्वतःच्या ताकदीवर उभं राहण्याचं जे सूत्र सांगितलेलं आहे त्या सूत्रानुसार भारत आता आत्मनिर्भर निश्चित होत आहे. मी डिफेन्स प्रोक्युअरमेंटचा सुद्धा अभ्यास करतो, तर माझ्या असं लक्षात येतं की भारताचं जे एमएसएमई सेक्टर आहे किंवा भारताचे जे टेक्नॉलॉजी चॅम्पियन्स आहेत, मग ते एल&टी असेल, भारत फोर्ज असेल, टाटाज असतील किंवा अगदी अडानी किंवा रिलायन्स असेल, हे सर्व लोक आणि त्याचबरोबर छोट्यातल्या छोट्या एमएसएमईज आणि स्टार्टअप्स आपण आता देशामध्ये अंतर्गत जे वेपन्स आणि ड्रोन्स किंवा डिफेन्स टेक्नॉलॉजीची जी डेव्हलपमेंट आहे ती प्रचंड प्रमाणावर करतोय. आणि या करंट गव्हर्नमेंट जे आहे, सध्याचं जे सरकार आहे, त्यांचा याच्याकडे अत्यंत बारीक लक्ष आहे. म्हणजे आता नवीन डिफेन्स ऍक्विजिशन प्रोसिजर्स 2026 आता रिलीज होणार आहे आणि त्याचा ड्राफ्ट आलेला आहे. त्याच्यामध्ये इतक्या सुविधा त्यांनी एमएसएमईजला आणि आपल्या सर्व इंडस्ट्रीला दिलेले आहेत की त्यामधून आपण भारताच्या आतमध्ये सगळी टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतो आहे. म्हणजे इंडिजिनियसली डेव्हलप, डिझाईन्ड अँड मॅन्युफॅक्चर ही जी कॅटेगरी आहे त्याच्यावर भारत सरकारचा एक प्रकारचा जोर दिला गेलेला आहे. मला हेही सांगायला अतिशय आनंद होतो की आज आपण भारत जो आहे तो शस्त्रास्त्र एकेकाळी जो आयात करत होता तो आता 25,000 कोटीपेक्षा जास्तची निर्यात करतो आहे. देश आपल्या म्हणजे ब्राह्मोसचा ज्यावेळेला आपण युटिलायझेशन केलं ऑप सिंदूरच्या वेळेला, त्याच्यानंतर अनेक देशांकडून आपल्याला त्याची डिमांड देण्यात आलेली आहे की आम्हाला सुद्धा तुम्ही हे द्या. आता सध्या तुम्ही वाचलं असेल की भारतानं अशा प्रकारचं लॉंग रेंज ड्रोन क्रिएट केलेले आहेत की जे 2000 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतात आणि तिथे आपल्याला स्वतःला डिप्लॉय करू
करू शकतात. म्हणजे इराणच्या युद्धामधून आपण काहीच शिकत नाहीये का, किंवा त्यामधून आपण काही डेव्हलपच करत नाहीये का? तर मला असं वाटतं की जे हे काय म्हणतात त्याला, एक प्रकारचे जे पेसिमिस्ट आहेत आपल्या देशातले, त्या लोकांना असं सतत वाटत असतं की भारत कुठेतरी मागे सुटून चाललाय का काय. भारत निश्चितपणानं जगाच्या सगळ्या अंगांमध्ये स्वतःला पुढे नेत आहे आणि त्याचबरोबर स्वतःला रेडी करत आहे पुढच्या फाईट्ससाठी. सगळ्या ज्या फाईट्स होणार आहेत त्यासाठी आज भारत तयार होतो. आज तुम्ही विचार करा की म्हणजे ज्या वेळेला F-16 सारखी जी विमानं आहेत ती ड्रोन मारून इराणने नष्ट केलेली आहेत. त्याच वेळेला भारताकडे सुद्धा इतकी ताकद आहे की आपणही कुठल्याही देशाचे कुठल्याही हायएस्ट लेवलचे जे वेपनरी असेल त्याला आपण डिस्ट्रॉय करू शकतो. आणि यामध्ये मला असं वाटतं की भारताची जी इंडस्ट्री आहे, भारताचे जे नागरिक आहेत, त्यांचा स्वतःचा बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आणि सरकार किंवा बाकीच्या यंत्रणांवर टीका सोडण्यापेक्षा स्वतः त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करता आलं पाहिजे. मला हे माहिती आहे की प्रत्येक माणसाला बॉर्डरवर वेपन घेऊन उभं राहता येणार नाही, पण प्रत्येक माणसाला असं काहीतरी क्रिएट करता येऊ शकेल की भारताच्या प्रत्येक सैनिकाच्या हातामध्ये असलेले वेपन जे आहे ते अत्यंत मॉडर्नाइज आणि बेस्ट क्वालिटीचं असू शकेल. मी माझ्या घरामध्ये माझ्या मुलाला जर साधी ड्रोन टेक्नॉलॉजी, अगदी ₹1000 येणारे ड्रोन्स, त्याच्याबद्दल जर शिकवलं किंवा युट्यूबवर आणि काय म्हणतात त्याला बाकीच्या ज्या प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरून मी जर टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला तर मी स्वतः देशासाठी अशा काही गोष्टी निर्माण करू शकतो की ज्या देशाला आणखीन ताकदवान बनवू शकतात. मग इराणसारखी परिस्थिती आल्यानंतर जर इराणवर एखाद्या बाहेरच्या देशानं आक्रमण केलं आणि तसंच आक्रमण जर उद्या आपल्यावर होणार असेल तर आपण ते आक्रमण परतवून लावण्यासाठी किंबहुना ते आक्रमण करण्याचा विचारही कुठल्या देशाच्या मनामध्ये न यावं एवढी ताकद आपण आपल्या स्वतःमध्ये निर्माण करू शकतो. मला अशी 100% खात्री आहे की आपण आपले जी इंटरनल पॉलिटिक्स आहे किंवा आपले जे इंटरनल थॉट प्रोसेसेस आहेत किंवा लाइकिंग्स आणि डिसलाइकिंग्स आहेत या सगळ्यांना बाजूला ठेवून ज्यावेळेला डिप्लोमसी आणि डिफेन्स या दोन गोष्टींकडे बघतो त्यावेळेला अत्यंत न्यूट्रलपणाने या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. म्हणजे जसं आपल्याला एलपीजीच्या रांगांमध्ये उभे असलेले लोक दिसतात त्याच वेळेला आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की ती रांग एलपीजी नाही म्हणून नाही तर अचानकपणे आलेल्या एका खोट्या बातमीमुळे किंवा कुणीतरी केलेल्या साठेखोरीमुळे ही लाईन तयार झालेली आहे. त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण कसा ठेवतो आणि ती लाईन कमी करण्यासाठी मी काय करू शकतो हा विचार जर आपल्या मनामध्ये आला, ती लाईन लागली आहे म्हणजे कुठेतरी चूक झाली आहे. त्याच वेळेला जर दुसरा विचार माझ्या मनामध्ये हा आला की मी सौर ऊर्जेमध्ये काय काम करू शकतो, मी एलपीजीला बायपास करून दुसऱ्या प्रकारचा बायोगॅससाठी मी काय आपल्या सुविधा क्रिएट करू शकतो, त्याच्या टेक्नॉलॉजीचा मी काय अभ्यास करू शकतो आणि त्याच्यामध्ये मी कशा प्रकारच्या मशीनिंग केलेले काही नवीन टेक्नॉलॉजी या भारतामध्ये आणू शकतो आणि ही लाईन कधीच उभी राहावी लागणार नाही, एलपीजीच आपल्याला लागणार नाही, अशा प्रकारचं स्वप्न आपण बघतो का हे जास्त महत्वाचं आहे. कुठल्या तरी याच्यामध्ये ज्या वेळेला ड्रोननं आपल्यावर अटॅक होतो त्यावेळेला आपल्याकडे एअर डिफेन्स आहे का नाही हा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी किंवा आपली किती राफाल पडले ऑफ सिंदूरमध्ये हे विचारण्याच्या ऐवजी आपल्याला राफाल उडवायला न लागता घरामध्ये मी ड्रोन बनवू शकतो का, माझ्या छोट्यातल्या छोट्या इंडस्ट्रीमध्ये मी ड्रोन्स आणि त्या वेपनायझेशनचं क्रिएशन करू शकतो का, हा विचार किंवा हे स्वप्न ज्यावेळेला आपल्या मनामध्ये येईल त्यावेळेला मला असं वाटतं आपण देश म्हणून निश्चित इतके सक्षम असू की आज ज्या पद्धतीनं आपण जगाच्या पटलावर एका इम्पॉर्टंट लोकेशनवर पोहोचलेलो आहे त्यापेक्षाही वरच्या लोकेशनवर आपण निश्चित असू. आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला या इराण युद्धामधून हे सांगण्याची गरज आहे की 7000 वर्षांचं परंपरा असलेला इराण सारखा देश जो भौगोलिकदृष्ट्या सक्षम आहे, जो जगाच्या समुद्र भूमींवरती आपला हे कंट्रोल ठेवतो आहे, तो देश आज जसाच्या तसा उभा आहे. कारण त्याच्यामध्ये वैश्विक भावनेबरोबर देशाच्या इंटरनल म्हणजे इराण म्हणून असलेले जे स्वत्व आहे त्याची जी त्यांची भावना आहे ती खूप मोठी आहे. सरकारविरुद्ध आंदोलन करून सुद्धा ज्यावेळेला वॉर सुरू झालं त्यावेळेला आतमधली सगळी लाथाळी आणि बंडाळी संपलेली आहे
आपल्याला त्या गोष्टीचा निश्चित विचार करावा लागेल की आपल्या देशात जर युद्ध झालं तर अंतर्गत बंडाई होईल का जी आंदोलनं आहेत ती थांबून आपण परकीयांच्या आक्रमणाकडे आपलं नजर वळवू. ज्यावेळेला प्रत्येक माणूस हा परकीयांच्या आक्रमणाला स्वतःवर झालेलं आक्रमण समजतो आणि सरकारवर झालेलं आक्रमण समजत नाही, त्यावेळेला तो देश मोठा होतो. एवढंच एक शेवटचं निश्चित सांगू इच्छितो की जर टेक्नॉलॉजिकली आणि इकॉनॉमिकली देश मजबूत असेल तर कुठलाही देश भारताच्या या देवभूमीकडे वाकडी नजर करून बघण्याचे धाडसही करणार नाही. प्रत्येक माणसानं जर टेक्नॉलॉजी, अवेलेबल टेक्नॉलॉजी, तुमच्या हातामध्ये असलेला हा जो मोबाईल आहे तो टेक्नॉलॉजीचा सोर्स आहे, त्या टेक्नॉलॉजीच्या सोर्सकडे तुम्ही जर प्रत्येकानं पाहिलं तर निश्चितपणानं आपण आपल्या देशाला विश्वगुरू बनवणं हे आपल्या सहज शक्य आहे असं मला वाटतं. धन्यवाद.